आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे अहमदनगरचे खासदार निलेश लंके हे अजित पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। निलेश लंकेंनी पुण्यामध्ये धीरज शर्मा आणि सोनिया दुहांची भेट घेतली आहे आणि जाहीर कार्यक्रमात देखील निलेश लंकेंकडून पक्ष बदलाचे संकेत मिळतायत। लंकेंच्या माध्यमातून लोकसभेमध्ये सुद्धा बळ वाढवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न दिसतोय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, काय कळते निलेश लंकेंसंदर्भात? श्वेता, गेल्या 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये निलेश लंके यांनी राष्ट्रवादी युवकचे जे अध्यक्ष आहेत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान या दोघांची भेट घेतलेली होती कोर्टयार्ड मॅरियट हॉटेलमध्ये आणि तिथे बराच काळ दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली। या तिघांमध्ये सुद्धा जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार निलेश लंके हे अजित पवारांच्या संपर्कामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी जे आभार मेळावे घेतलेले होते आता त्यांच्या पत्नीच्या संदर्भानं, त्यामध्ये जाहीररित्या आपल्याला सगळीकडूनच मागणी होत असल्याचं सांगतात। याबाबतचा निर्णय लवकर जाहीर करू असं म्हणतात। मात्र जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार निलेश लंके हे अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेवरती अजित पवारांकडे जाण्याची शक्यता जी आहे ती दाट आहे आणि या सगळ्याला अजित पवारांकडूनही प्रतिसाद मिळायचं कारण असं आहे, केंद्र सरकारमध्ये किंवा खासदारांचं दिल्लीमध्ये जे बळ आवश्यक आहे ते अजित पवारांकडे कमी आहे। शिंदेच्या तुलनेमध्ये राज्यात सत्ता स्थानामध्ये सुद्धा सहभाग मिळवताना त्यांना त्याचीच अडचण जी आहे ती झालेली पाहायला मिळते। त्यामुळे दिल्लीत सुद्धा खासदारांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न जे आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरू आहेत आणि त्याला लंकेंकडून प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय। वैभव, धन्यवाद माहितीसाठी। आणखी अशाच काही राजकीय वर्तुळातल्या बातम्या आपण